पूर्णपणे टावरच्या वर 3 षटकार लगावून मात्र तिथे वाहवा मिळवते आणि तिथेच आपल्या बॅट ही तळपले पाहायला मिळवते रविकांत म्हात्रेची. आणि सुखदेव म्हात्रे म्हटलं तर रवी म्हात्रे त्यांचा वारस यांच्या पूर्णपणे वरचा हक्क रवीने चालवला होता. असे 2 मोठे खेळाडू मात्र इथे खेळताना नसले तरी पण त्यांचे नवी चेहरे मात्र चिकीत करण्याची कामगिरी मात्र बजावू शकतात. चालूया थेट मैदानाकडे. नाणेफेक जिंकले विशाल मडवी. घनसोली स्कीपर कर्णधाराने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्यापैकी राम पाटील आणि मोरेश तो गोलंदाजाचा भार घेऊन आक्रमण म्हणून येतो गोलंदाज घनसोली 11 संघाचा विशाल. तुषार चांगला फटका मारलाय. स्ट्रेट ड्राइव्ह मारला. थेट जाईल सरळ हातामध्ये. इथे अमित आहे एक चांगला सर्वोत्तम षटकपैकी एक. त्याने फील्ड केलं. 1 धावाने खातं खोलतोय राम पाटील आपलं. आणि मोठी देसाईचं खातं खोललं तर 1 ने 5 ओव्हरच्या मध्ये पहिले मॅन्डेटवरचं षटक टाकण्यासाठी घनसोली 11 कडून तुषारवर मात्र भरोसा ठेवलाय. यावेळी कर्णधार कॅप्टन कुल विशालने बॅकेट पॉइंटला आपण क्षेत्ररक्षण मध्ये 38 सर्कल मध्ये पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर विजय पाटील. आणि डीप मिड विकेटला स्वतः जातो अमित. ते चित्त आहे डीप लॉंग ऑफला अमित. सुरेख फटका. काय टायमिंग यार. बेमिसाल टायमिंग. काय खोदून काढला खणून काढला आणि त्यावर मोहर उमटवली. स्टँड ऑन डिलिव्हरी एक्झॅक्टली ही सलामी दिली होती बिटवीन लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. ग्रेट शॉट यार. ब्युटिफुल शॉट. स्लो वन डिलिव्हरी पूर्णपणे गतीला ओळखलं आणि बॉटम हँडचा वापर करतात. मिडल ऑफ द बॅट केला मोरेशने. षटकारण खाता खोलताना मोठी देशाची ताकद तिथे दाखवताना गोलंदाज तुषारला बॅकफुट जागा बनवली पण चेंडू सरळ आत आला असावा असा अंदाज बांधायला हरकत नाही. टप्पा पण इथे मात्र डिक्लेअर होती. किती चाणाक्ष अशी आपण अंपायरिंग पाहतोय. यतीन भोईर आणि त्याला साथ देताना हिमांशू पाटील काय काय करतात. विजेंद्र भोईर अंपायरिंग करतो. विजय स्कोरिंग करतो. हिमांशू स्कोरिंग करतो. यतीन बॅटिंग करतो. बॉलिंग करतो. अंपायरिंग करतो. हे आहे समर्पण क्रिकेटवरचं. काय जबरदस्त फटका यार. लाजवाब फटका. एक स्क्वेअर ऑफ द बॅक आणि एक व्ही शॉट मध्ये डायरेक्टली स्ट्रेट सचिन रमेश तेंडुलकर शॉट फेवरेट ऑफ स्ट्रेट लॉफ्ट. आणि इथे मात्र दिशा दिली स्क्वेअर ऑफ द विकेटला डीप स्क्वेअर लेगला चौकार भेटताना यावेळेला फलंदाज मोरेश ला जवाब फटकेबाजी. एक षटकार लगावल. एक चौकारला वैयक्तिक जाऊन पोहोचतो तो 11 वर आणि मोठी देसाईला पहिल्या षटकाच्या बरोबर 12 वर बरोबर त्याच्या 11 संघ. हा इथे काहीतरी वेगळं दाखवण्याला नवी मुंबईला मी आलेलो आहे. ही फलंदाजी दाखवताना मोरेश ग्रेट बॅटिंग यार. षटकार चौकार त्याच्यानंतर पुन्हा षटकार. पूर्णपणे पिशरे काढण्याच्या तयारीमध्ये आहे तुषारजी. यावेळेला मोठी देसाई झप घेत झपकन 18 वर. लाजवाब फलंदाजी. जी साजेशी क्रिकेट आंतरराष्ट्रीय मध्ये जी उंची आहे ब्रायनच्या असणारा सचिन रमेश तेंडुलकर शिवनारायण चंद्र पॉल या प्रकार उंची आपल्याला आहे. पण मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असते. त्याप्रमाणे माझी मूर्ती जरी छोटी असली मोठी देसाई कडून आलेलो पण इथे नवी मुंबईला मी खास भेट देणार आहे. त्या अशा मोठ्या फटक्यांची खैरात वाटून सर्वांचा मन मुराद आनंद लुटायला मी भाग पाडणार असं पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूपर सांगण्यास सुरुवात केली या फलंदाज मोरेशने. लाजवाब फलंदाजी. ओ ग्रेट शॉट. लाभ केला. इथे मात्र चित्त्याच्या डोक्यावर चेंडू सरळ जाईल बरोबर. जिथे लाईव्ह टेलिकास्ट दाखवतो ते कॅमेराने मात्र हा षटकार निश्चित टिपलेला असेल. कारण पनवेल टेनिस क्रिकेट हे लाजवाब लाईव्ह आहे ते त्यासाठी प्रसिद्ध आहे. महागडे षटक अक्षरशः पिसं काढली यावेळी तुषारचे खास करून मोरेशने. 3 षटकार 1 चौकाराची आतिषबाजी करून मोठी देसाईला पोहोचवलं 24 वर. ग्रेट बॅटिंग यार. लाजवाब बॅटिंग. सुरेख फलंदाजी पाहायला मिळालं आहे. उंची जरी साजेशी दिले नाही मोठे मात्र मी आपल्या मूर्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठे मारतो हे दाखवताना त्याने सिद्ध केलंय. तुषारवरती अक्षरशः जर झोड उठवली खर्चिक केलं. महागडं षटक ठरवलं मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं. मोठी देसाई बिनगडी बाद सुरक्षित ठिकाणी 24 वर. लाजवाब फलंदाजी. इथे विचार करायला लागला कॅप्टन कुल विशालला. पण विशाल हा दडपणाखाली कधीच येत नाही. दडपणावर मात्र तो पूर्णपणे मात करून इतरांना मात्र इन्स्पायरेशन करतो.
प्रेरणा देतो, म्हणून तर तो सातत्याने या संघाचा कर्णधार आहे. इतरांचा विश्वास त्याने अगोदर संपात गेलाय. प्रेशरवर कधीही मात्र त्याने हवी होऊ दिले नाही. राईट फ्रॉम द विकेट. सुरेख चेंडू होता या वेळेला गोलंदाज झालेला आहे शौकीन. परी 11 तलेवली धर्मवीर आनंद गे चषक याच्यामध्ये लाजबाब झेल घेऊन हा गोलंदाज मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्राइज घेऊन गेला होता. बऱ्याच वेळेला स्पर्धा झाली होती राहुल शेट्टी आणि याच्या दरम्यान, परंतु अंतिम क्षणी मात्र समीक्षकाने याला पदऱ्यात मत टाकलं. इथे मात्र चेंडूला दिशा दिली लेग साईडला. डावखुरा लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असतं ते खूपच डोकेदुखी असतं. त्यापणे मोठी देसाईची ही डोकेदुखी मारक ठरते, खास करून घनसोली 11 संघाला. 25 धावसंख्या स्कोर बोर्डवर बिनगडी बाद. नाणेफेकीचा कौल जरूर जिंकलाय, पण त्याच्यावर खोटा ठरवताना ही जोडी राम पाटील आणि मोरेश धडकीसे अपील होती. आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त आढळला. यावेळी येथील भोईला स्पष्ट नकार दिला. इथे मात्र लेग बायचा इशारा आमच्याकडे दर्शवताना अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर टाकील आणि संघ मात्र पुढे झाले 1-26 वर. 26 फॉर नॉन विकेट. 2 सामने मच्छिंद्र स्मृती दारवे संघाने जिंकून आपलं जे पूर्णपणे दावेदार आहोत या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी ते सिद्ध करताना 2 सामने जिंकलेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल केले. काल मिलिंद वेट्टा कोपरखेडे याचा संघ आकाश अर्णव 11 हा पोहोचलाय सुपर 4 मध्ये. असे 32 संघाने स्पर्धेमध्ये भाग घेतले. काल 8 संघ केले, आज 8 संघ खेळतील. त्याच्यामधून एक संघ मात्र निघेल दुसरा सर्वोत्तम 4 संघामध्ये. लाजबा काय टायमिंग यार, यान माझं मन जिंकली नवी मुंबईची आज मोरेशने. ला सुरेख यार, लाजबा फॅन्टास्टिक बॅटिंग बाय मोरेश. मोठी देसाईला हा शिरकत करतो आणि मोठे देसाईकडे खेळताना या गावदाई क्रीडा मंडळातून त्याने मात्र बॅटला चुंबन घेत उडवले, आकाशामध्ये फायरिंग केलं. षटकारांची आतिषबाजी, लगातार षटकार मारले 3 सुरेख. 2 षटकार होते तुषारला, तर हा षटकार शौकीनला पहिला. बॅटच्या खालून चेंडू मध्ये बीट करून गेलं ते मात्र जरी षटकार आला नाही, पण एकेरी 2 धावा अतिशय महत्वपूर्ण असतात. आणि बाईचा इशारा गेल्यानंतर मात्र ही अतिरिक्त धावसंख्येत धाव पडेल. मोठी देसाई पुढे जाईल. बिनगडी बाद आखाडीला येताना राम मोरेश यांची जोडी पोहोचवते. धावसंख्या मोठी देसाईची 33 वर. 33 धावा, 33 फॉर नॉन विकेट. शानदार, वजनदार, दमदार सुरुवात मोठी देसाई. अगेन्स्ट प्लेड टू घनसोली 11. उपविजेतेपद मोठ्या स्पर्धेमध्ये पटकावल्यानंतर इथे मात्र कुठेतरी ती कामगिरी होत नाही. ओ हो 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 अमित पाटील हिरा दिलाय अग्रिकोली प्रीमियर लीगने या नवी मुंबईला, तोच अमित पाटील. आणि पहिला जसा हिरा गणतीत नव्हता पण निवडला गेला, संधीचं सुना केलं आणि त्याच वेळेला उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षण पारे घेऊन गेला होता अग्रिकोली पर्व पहिलं मध्ये अमित पाटील. 35 धावा लागतात स्कोर बोर्ड मध्ये. दुसरं षटक समाप्ती होते. तुषारने पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉईंट 24 धावा खर्च केला, एकही गाडी बाद करता आला नाही. शौकीननं आपलं पहिलं आणि संघाचं मॅन्डेटरी पॉईंट दुसरं षटक टाकलं, 11 धावा खर्च केले. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलाय. मोठी देसाई यावेळेला बिन गडी बाद धावा लागल्यात 35. 17.5 धावांच्या एक रॅपिड भन्नाट सरासरीच्या वेगाने मात्र पुढे गेले 35 वर. इथे सामन्यामध्ये परतीत आणण्याचं, वापसी करायचं असेल तर एक मॅजिक स्पेल टाकायला लागेल कोणताही तरी 2 गोलंदाजांना, अन्यथा ही लढत सहजासहजी मात्र मोठी देसाई देणार नाही, एवढं मात्र नक्कीच. एक कश्मकश पाहायला मिळेल. सामना अजून बराच बाकी आहे, पण त्याचं भाकीत आम्ही करणार नाही, कारण क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. गोलंदाज येतोय या वेळेला एम्प्रेस छाप सोडून गेलतोय हा गोलंदाज अनुराग. याचे गेल्या वर्षी स्पॉट बॉयज कोपर खेळणं म्हणजे गोलंदाजी पाहण्यासारखी होती. एक षटकार जबरदस्त जीवन गोपाळ्याने ठोकल्यानंतर 1 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यक असताना 3 षटकार त्यामध्ये मारलेले होते जीवन गोपाले, पण 1 चेंडूमध्ये 2 धावा मात्र याच गोलंदाजाने काढू दिल्या नव्हत्या जीवन गोपालेला. आणि तिथेच अंतिम फेरीचा सामना मात्र आपल्या खिशात टाकला होता कोपरखेडे 11 संघाला हरवून स्पॉट बॉयज कोपरखेडे भूमिपुत्र मैदान सेक्टर 23. या गोलंदाज मात्र तिथेच उदयास आला होता. आपल्या नावाची दखल घ्यायला लावली होती भूमिपुत्र मैदान सेक्टर कोपरखेडे. याच अनुराग तोच गोलंदाज वापसी करणारा करून देणार काय, पण विश्वास आहे विशालला या गोलंदाजावरती, म्हणून तो मोक्याच्या क्षणी आणलाय.
यावेळेला खिंडार पाडण्यासाठी, पण यावेळेला विचार केला राम मोरेशचा तर भन्नाट सुसाट सुटलंय. सेट ऑन द फायर मोरेश. उलटो ओ येस, दॅट इज अ कॅप्टन कूल. क्रुशियल मुवमेंट लागला आणि पहिल्या चेंडूवर जो खतरनाक ठरत होता मोरेश, त्याची खेळी मात्र संपुष्टात आणली अनुरागने. पहिला चेंडू लो फुलटा ड्राईव्ह करायला गेला, टायमिंग चुकलं आणि अलगद झेल देऊन बसला 38 मध्ये सिली मिड डाऊनला. आकर्षक खेळीचा इथे शेवट. काय खेळी केली यार, दिल खुलास सुसाट सुटला होता. हा फ्री माइंडेड मध्ये खेळ केला, कोणतं अतिरिक्त दडपण न करता 30 धावेचा योगदान दिलं मोठी देसाईला मोरेसने. लवली प्लेड यार, आणि डगआउट मध्ये निश्चित त्यांचं टाळ्यांच्या स्वागतामध्ये स्वागत करतील याबद्दल दुमत नाही. लवली प्लेड मोरेश, ज्याच्यामध्ये चढवले 4 षटकार आणि जोड दिली एक जबरदस्त चौकाराची. 30 धावा. तर नितीन पाटील नवीन फलंदाज, पण कमी भासू शकते. रवींद्र, त्याच्यानंतर पिंट्या, उमेश म्हात्रे, दिलीप पाटील असे डावकरे गोलंदाज मध्ये पाहायला मिळणार नाही, जे फिरकीचे जादूगर होते. खास करून रवीसाठी मी आतुरलेलो होतो. बऱ्याच वेळेला माईक मध्ये बोलायला मिळेल रवी बद्दल, पण तो मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत नाही. हे दुर्दैव म्हणावं लागेल आमचं. राईट आर्म ओव्हर द विकेट, त्यामध्ये पूर्ण लेफ्ट हँड राऊंड द विकेट टाकला, त्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर मात्र लाभ मिळेल. 4 इथे चौकार वाचवलाय का वगैरे अजून इशारा आलेला नाही पंचांचा. तर DRS चौकार अडवण्याचा प्रयत्न केला, फंबलिंग झाला होता डीप कव्हरला. पहिल्या टर्ममध्ये जर चेंडू अडवता यश मिळालं तर 3 धावा जरूर वाचू शकला असता क्षेत्ररक्षक. पण जर तरला आपण थांबूया, कारण चांगले गोलंदाजी टाकताना मात्र अनुरोगच्या या चांगल्या स्पेलवर पाणी फिरवताना दिसतो हा क्षेत्ररक्षक. 4 धावा मिळतील, धावसंख्या पुढे जाईल 39 वर. अनुराग लेफ्ट हँड राऊंड द विकेट, चांगला फटका नितीनच्या बॅट मधून, मिडल ऑफ द बॅट अँड गुड साऊंड ऑफ द बॅट, स्विच साऊंड ओव्हर द लॉंग ऑन फॉर 6. नो बॉल नव्हता ना, येतीन. नो बॉल होता का या अगोदरचा? येतीन नो बॉल होता का याच्या अगोदरचा? नाहीये, नाही तो सांग. तर षटकार येतो, खणखणीत षटकार, चौका षटकार अशी धूमधडाक्यामध्ये पूर्णपणे डगआउट मध्ये सेट होऊन आलेला फलंदाज नितीन पाटील. नो क्वेश्चन, पूर्णपणे खांद्यावर अटाला झेल घेऊन फायदा होणार नाही, कारण अगोदरच मात्र इशारा केला होता स्क्वेअर लेगचे पंच यतीन भोरने नो बॉलचा. बिम्मर टाकलेला होता खांद्यावर शरीर वेदी, आणि बिम्मर टाकल्यानं थोडस एक ताकीद जरूर मिळेल अनुरागला. डोंट बी ट्राय अँड अटेम्प्ट टू द बीमर, बिकॉज आंतरराष्ट्रीय नियम प्रमाणे दॅट इज अ नो क्वेश्चन, इज अ फ्री हिट. फ्री हिट चेंडूची घोषणा करण्यात येते. हा चेंडू असेल फ्री हिटचा, अनुरोग टाकवेल फ्री हिटचा चेंडू. समोर मात्र इथे फलंदाजासाठी नवीन फलंदाज ज्याने आतिषबाजी केली. 3 चेंडू मध्ये 12 धावा, 400च्या धाव सरासरीने, 400च्या स्ट्राईक रेटने होता पर्यंत धावा मात्र ठोकला. ओ सुपर ट्राय, परंतु बीट करून गेलं सिली मिड ऑनला. सरळ अमित, जिथे पाहू तिथे अमित सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो अमित पाटील. इथे धाव मात्र मिळते 1 फ्री हिटला. 49 धावा, बरोबर जवळपास पोहोचते 50 धावसंख्येच्या मोठी देसाई. नाणेफेक हरल्यानंतर मात्र सामना कोणत्या प्रकारे आम्ही जिंकू देणार नाही अशी खणखणी सुरुवात पायंडा रचून दिला होता मोरेश आणि रामने. राम अजूनही खेळपट्टीवर आहे, नितीन खेळपट्टी परतल्या मोरेश 3 धावांची खणखणीत खेळी करून तडाखे बंद खेळी खेळून गेला, ज्याच्यामध्ये 3 षटकार लाजबाब मार, 4 षटकार 1 चौकार यांची अतिशबाजी केली आणि नेमकानं सुखावून गेली ही खेळी मोरेशची. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, चांगला मिडल ऑफ द बॅट केला, ड्राईव्ह केलं. इथे पारकर जो चित्ता नावाने, नवी मुंबईचा चित्ता नावाने क्षेत्ररक्षणाची ज्याची ख्याती आहे त्यालाही चकून जातं सीमा पार 4 धाब्यांसाठी. धावसंख्या 53. 53 फॉर 1 विकेट मोठी दिसाई. आपण सामना पोहतोय दुपारच्या सत्रातील पहिला. तर सकाळच्या सत्रामध्ये मात्र वर्चस्व गाजवलं मच्छिंद्र स्मृती दारावे या बलाढ्य संघाने. 42 धावांचं टार्गेट होतं 4 षटकामध्ये. तेव्हा वाटलेलं होतं राजी स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली या मोठ्या संघाला कदाचित
पराभवचं तोंड पाहायला लावेल, पण तसं बिलकुल नव्हतं. काय स्पेल टाकला होता. दॅट इज अ ग्रेट बॉलर ऑफ द बिकी बॉय सचिन नाईक, मिस्टर क्रिकेट, त्यांचा भावेश नाईक आणि धीरज भोईर या चौकटीने मात्र पूर्णपणे नामोहरम करून टाकलं होतं आर एस गोठवली संघाला. यावर करण्याचा प्रयत्न केला पण खणून काढला, चेंडूला ऑन ड्राईव्ह केलं तर पण थेट जाईल पुन्हा एकदा कुंदन पारकरच्या हातामध्ये. एक धाव मिळते. यावेळेला फलंदाज राम पाटील जो आघाडीला आलाय, वैयक्तिक पोहोचतोय एक चौकारे सायने, तो 9 वर आणि संघाची धावसंख्या जाते 54 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. नाणेफेक हारल्यानंतर मोठी देसाई याने धावा लागल्या, स्कोर बढतोय 54 एक गडी बाद. ते शौकीन्स याच्यावर आपला पूर्ण भरोसा ठेवलाय. यावर कॅप्टन कुल विशाल मडवीने शौकीनला आणलंय वैयक्तिक कोठ्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक आणि स्लो वन लेग ब्रेक याची ख्याती आहे. मध्येच एखाद्या स्लो वन लेग ब्रेक हा चकित करून जातो फलंदाजाला. पण इथे ऑफ ब्रेकचा एक ऑप्शन आहे, कारण डावकुरा फलंदाज असला तर ऑफ ब्रेकचा मारा कदाचित करू शकतो. तो आघाडीवीर सलामीर राम पाटीलला धावा लागतात धापकबर 54 वर. थोडंसं चेंजेस केलं जातं. जो सिली मिडॉनला होता इनसाइड ए सर्कल त्याला हटून स्लीप ठेवलेलं आहे. हे चांगली सोच आहे, कारण बॅटच्या आउटसाइडला लागून स्लीप मध्ये कदाचित झेल जाईल यानुसार स्लीप मात्र तैनात केली. ग्रेट बॉलिंग फुलने चेंडू टाकला. ओ इथे संधी होती परंतु चपलतेने पोहोचला राम पाटील क्रीज मध्ये. डोळ्यांचे इशारे हे महत्वपूर्ण असतात. डोळ्यांच्या इशाऱ्यामध्ये पाहिलं होतं राम पाटीलने, ड्राईव्ह केलो, हातात गेला सरळ चेंडू अनुरोधच्या, तेव्हा जवळजवळ अर्धा पल्ला हा पार केला होता राम पाटीलने. इज सेफ टू द पपिंग इन पपिंग क्रीज. इथं सुरक्षित आहे राम पाटील, सुरक्षित आहे मोठी देसाई, कारण 55 धावा आता पहिला का अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. म्हणजे 75-80 हा उच्चांक कदाचित गाठू शकतो हा मोठी देसाई या सामन्यामध्ये. इथं प्रोजेक्ट स्कोर असं सांगतोय, कारण 17 धावांच्या वर ही धावसंख्येने सरासरी रेटच चाललेलं आहे. आणि जशा तसं उत्तर द्यायचं असेल, थोडंसं वापसी करायचं असेल तर तो रोखून धरायला लागेल या फलंदाज, खास करून नितीनला. स्टान्स बदलले, काय फटका या पॅडेसिव्हचा उपयोग केला आणि इथे मात्र आम्ही हे क्रिकेट मध्ये असे घडतात. आणखीन एक एक्स्ट्रा धाव आणि इथे असा आळसपणा केला तर चुकीला माफी नाही. आळसपणा तुम्हाला मारक ठरू शकतो. किती धाव मिळतील ते थेट आपण निर्णयाची अपेक्षा करणार आहोत. 3 धावा आहेत का? येतील 3 धावा. धन्यवाद. 3 धावा. जिथे 1 धाव ही नव्हती, फलंदाज बादी होताना पाहायला मिळत होता. किती मोठा असतं कॅचेस विन द मॅचेस. लाबुसेन याचा 37 धावसंख्येवर अजिंक्य रहाणे झेड सोडला, त्याचं रूपांतर त्याने शतकामध्ये केलं आणि अतिशय महत्वपूर्ण मालिकेमध्ये ज्याच्याबद्दल निर्भय आहे ही मालिका विजयावर, मालिका जिंकण्याचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मात्र फिरवलंय लाबुसेन. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं ते यासाठी. इथे झेल सोडला नितीनचा, जो सुसाट सुटलाय, वादली खेळी करतोय मोठी देशाचा हा नितीन. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र स्विंग होताना होईल असं वाटलं होतं, परंतु चेंडू गेला लेग स्टंपला पिचिंग होऊन वाईटच्या दिशेला. इशारा करताना बिग मॅन यतीन भोईर. एक्स्ट्रा धाव मिळते धावफलकामध्ये. स्कोरमध्ये 1 गडी बाद. धावसंख्या 59 59 फ्रॉम 1 विकेट. चांगला फटका, बरीच गॅप आहे. धावून काहीच उपयोग होणार नाही. विशालला माहित होतं, कुंदनला माहित होतं, कारण मिड विकेटला मोठी दरी होती, ती दरी शोधली आणि तिथेच 1 बाउन्स टप्प्याने मात्र सलामी दिली कॉमेंट्री बॉक्सला. 4 धावसंख्येने पुढे जातो. 4 धावा जातील खात्यामध्ये आघाडीला राम पाटीलच्या. धावसंख्या 63. 63 धावा, 1 गडी बाद. अतिशय जबरदस्त असं क्रिकेट पाहायला मिळते. डोंबिवली कल्याण विभागातले आमचे पाहुणे आलेले आहेत मोठी देसाईचे, त्यांचा सुंदर खेळ पाहायला मिळतोय. इथे दिशा दिली लॉंग लेगला, हा जाईल फाईन लेगच्या ठिकाणी, परंतु 1च धाव मात्र मिळेल राम पाटील या फलंदाजाला. आघाडीला आलेल्या संयमी टेम्परामेंट म्हणून याची ओळख आहे. खास मारून जेव्हा फलंदाजी करतो राम पाटील मोरेशला, तेव्हा दोघांमध्ये ठरलेलं असतं कोण आक्रमक मूडमध्ये येईल. ते नेहमी ठरताना मात्र एक संयमी फलंदाजी करण्यामध्ये ज्याचा हातखंडा आहे तो शेवटपर्यंत मोठ्या देशासाठी विजयाचा रूपांतर करीत असतो. त्याचं नाव आहे नितीनच्या बरोबरीने घेतलं जातं राम पाटील.
धावसंख्या लागले 64 वर. 64 फॉर 1 विकेट. चांगल्या स्थितीमध्ये 8 चेंडूचा खेळ अजून बाकी असे विजेंद्र भोईर मला सांगता स्कोरची भूमिका. 8 चेंडू शेष. राईट आर्म डाऊन द विकेट. जोरदार अपील केले, प्रश्न केला होता पण डाव्या इष्टेला सोडून जातो असं उत्तर दिले नितीन भोले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जास्ती आरेवारी न करता, जास्त दबाव न टाकता सरळ त्यांचा मान ठेवला. याला म्हणतात जेंटलमॅन क्रिकेट. जे जेंटलमॅन क्रिकेट शट डाऊन बॅटमॅननं शिकवलं त्याच्या विरोधात मात्र वागतात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर. जो आदर्श ठेवला होता शट डाऊन म्हणजे आक्रमकता, पण आक्रमकतेची व्याख्या मात्र पूर्णपणे चुकीची ठरवली. खास करून इंडियाच्या टेस्ट क्रिकेटमध्ये सर्व हदे बार केली गेली. त्याच्यानंतर प्रेक्षकी मात्र खेळपट्टीवर खेळताना खेळाडू कमी पडत होते म्हणून तर मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक होते तेही विरोधात जात होते भारतीयांच्या. दुर्दैव मानलं क्रिकेटसाठी. व्हॉट अ टायमिंग यार. दॅट इज अ ग्रेट टायमिंग ओव्हर द लॉंग लेग विजन एरा. ग्रेट शॉट. झेल किती महत्वपूर्ण असतो हे मात्र अमितला आता समजले असेल, कारण नितीन आहे फॉर्म मध्ये, कारण त्याच्या बॅट मधून आला हा दुसरा षटकार. धावसंख्या 70 म्हणजे आजचा दिवसातला उच्चांक आणि कालचाही उच्चांक. एक संघ डोंबिवली कल्याण मधून येतं जे नवी मुंबईला करता आलं नाही कालपासून, ते करून दाखवलं. सर्वोत्तम धावसंख्या ही लावली सांघिक संघाची 71. कौतुक करायला लागतं. त्यासाठी मोठी देसाई ओळखल्या जाते मोठमोठ्या फटक्यांसाठी. जे जमलेलं नव्हतं नवी मुंबईच्या संघांना कालपासून ते आजपर्यंत कडून दाखवलं. या गावदेवी जू गावच्या मैदानावर मोठी देसाईने 71 धावा आपल्या संघाच्या नावावर. शुभम यार, यासाठी खूप खूप तुमचं स्वागत आणि तुम्हाला धन्यवाद देतो, कारण मोठ्या प्रवास गाठून आलात आणि इथे चांगल्या खेळीचा प्रदर्शन तुम्ही करतायत. इथे धावा लागले 4 षटकानंतर 71. 71 फॉर 1 विकेट. तर प्रोजेक्ट अंदाज वर्तवलाय माझ्या स्कोरर विजेंद्र 85-84च्या आसपास जातील असा अंदाज. यस, भाकीत कार्यक्रम मूर्खपणाचं नसतं. क्रिकेटमध्ये पैज नावनं महत्वाचं नसतं, परंतु भाकीत करणं मरखाचं ठरलं. फिक्सिंग ही अतिशय खराब गोष्ट क्रिकेटमध्ये म्हणलं जातं, पण भाकीत केलेलं आहे यावेळी विजेंद्र भोईरने की 85-84च्या आसपास मोठी देसाई पोहोचू शकतो आणि उच्चांक या स्पर्धेतला कदाचित त्याच्या नावावर हा कायम राहील का हे सांगणं कठीण आहे. इथे मध्ये डाव्या इष्टीला सोडून जाता इथे बॅटला चाटून गेला होता, कारण एक धाव घोषित केली होती यावेळी पंचगिरी करताना हिमांशु पाटीलने. एक धाव मात्र मिळेल राम पाटीलच्या खात्यामध्ये. 1 ने धावसंख्या मोठी धावसंख्येची पुढे जाताना 72 वर. 72 धावा 1 गडी बाद. एकमेव विकेट आणि तो गेलाय, तोही आपलं काम चोख बजावून गेलाय. मोरेश 3 धावांची खणखणीत खेळ करून 4 उत्तुंग षटकार 1 चौकार. त्याच्या सामन्याचं सूत्र नितीन आणि राम पाटीलने आपल्या हातात घेतली. इथे फटका चांगला पण जाईल हातात का? यस, विजय पाटील. विजय पाटीलने हा सुरेख झेल ठेवून आघाडीला आलेला जो राम पाटील आहे त्याची खेळी मात्र इथे शेवट केली. राम पाटील बॅक इन पॅव्हिलियन. 2 गडी बाद 72 धावा. 72 हो 2 विकेट. मोठी दिसाई नाणेफेक हरल्यानंतर मात्र आमंत्रित केलं. एक वेळ वाटलं थोडंसं जखडून ठेवेल, पण पहिल्यापासून मोरेशने जी धूम धमाका बॅटिंग केली त्यात मात्र दडपणात आणलं होतं गोलंदाजांना. सुरेख खेळी, लाज जबाब खेळी कॅप्टन राम पाटील. स्कीपर आहे कारण नाणेफेक त्याच्याच हाताने उसळलं होतं. इथे या इनिंगचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजासाठी अमित पाटील. राईट आर्म उर्द विकेट टू नितीन. तेच तर चेंडू प्रश्न केला होता या वेळेला हिमांशु पाटील अंपाकडे, बट अंपायर से नो डाऊट. पुन्हा जाते बोला. मी खरोखर जेंटलमॅन क्रिकेट का म्हणलं जातं, कारण 2 वेळेला अपील फेटाळून एकही वेळेला दुसऱ्यांदा विचारलं नव्हतं जात. याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप ऑफ द प्लेयर. राईट आर्म उर्द विकेट. अमित कमिंजिंग बॉल टू नितीन. हो गतीमध्ये परिवर्तन. सिंगरीचा बॅट दाखवली होती परंतु ती थोडी उशिराने. प्लम्प विकेट. हो इथे मात्र बॅट लागले त्यामुळे थोडस मात्र निर्णय बदलण्यात येते. बॅटला लागलेला होता. स्क्वेअर लेगचे पंच यतीन यांनी सांगितलं येस बॅट्समन सांगतो ते खरं आहे आणि त्याचं आदर ठेवला आणि अमितने त्याच्यामध्ये जास्त भाष्य केलं नाही.
हा हा यारकरला काय प्रकारे खेळला नवीन फलंदाज दितेशनं दिशा दिली वाईडीस लांगावला इथे सुरेख ऑन द स्टंप थ्रो आणि ते जाळ्यात मध्ये अडकला रन आउट होताना धावचित होताना शतरक्षकाने केली कमाल आणि फलंदाज मात्र बाद झाला नितीन हा सेकंड लास्ट चेंडूवर धावसंख्या 74 काल आणि आजपासूनचा उच्चांक लागतोय ठाणे विभागातील डोंबिवली कल्याण विभागातील हा संघ मोठे देशाच्या नावावर 74 धावांचा 64 धावा पाहिल्या 65 धावा पाहिल्या पर मोठी देसाईने मात्र त्यांना ओलांडून धावसंख्या नेली 74 वर चांगली खेळीचा इथे शेवट झाला नितीनच्या 2 षटकार माजून ओ धमाका जोरदार धमाका चेंडू जाईल सरळ लॉंग गॉनच्या डोक्यावरून षटकारसाठी शेवटच्या चेंडूवर जादू दाखवली बॅटची जितेशने 80 जे म्हटलेलं होतं विजेंद्र भोईरने त्याच्यात 2 धावा फक्त कमी पडल्या कारण धावसंख्या झाली 82 विन या विशाल स्कोरला कसं पार काढील त्या अनुभवाचे बोल सांगण्यासाठी येईल मनो 2 ओव्हर करू 3 ओव्हर ओके तर 2 ओव्हर करावं असं मनोज पाटीलने कारण का सातत्यामध्ये त्याचा आवाज ऐकतोय आपण त्यामुळे थोडंसं मात्र 2 ओव्हरसाठी तो उपस्थित नसतो 3 ओव्हरसाठी तो रुजू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये 81 टू विन 16.20 तगडी अशी सरासरी रिक्वायर्ड रन रेट टू विन दिस मॅच सामना जिंकण्यासाठी 16.20 पण अशक्य असं काहीच नाही क्रिकेटमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि त्या वास्तवामध्ये रूपांतरित केलेलं आहे दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध जोहान्सबर्ग आफ्रिका 434 अशक्य अशी कोणतीच गोष्ट आतापर्यंत क्रिकेटमध्ये लिहिली गेली नाही 10 विकेट झालेत 19 विकेट 2 इनिंग मध्ये हे पाहायला मिळेल जिम लेकरचे 10 गडी 12 टेस्ट मध्ये करण्याचा भीम पराक्रम अनिल कुंबलेने केलाय तर 81 धावा का होणार नाही होऊ शकतात पण त्यासाठी बॅटिंग करायला लागेल मोठी देसाई सारखी मोठी देसाईच्या फलंदाजासारखी राम पाटीलने केलं 16 धावांचं योगदान देताना मोरेश्वरनं आघाडीला येताना 4 षटकार उडवून दिले आकाशाला भिरकावून दिले आणि 30 धावांची खेळी करून गेला त्याच्या नितीननं त्याचा कित्ता गिरवला आणि 2 षटकार संघासाठी मिळाले आणि शेवटचा चेंडू जितेशने जो लांब लचक मारला त्याला मात्र तोड नव्हती अशा जे केलं ते आपणही करू शकतो कित्येक वेळेला गन्सोली 11 ने याच मैदानावर प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळताना दाखवून दिले पण यावेळेला बी पॉझिटिव्ह जसं म्हटलं या सामन्यामध्ये आज खेळेल ते मात्र निश्चित सांगताना अभिमान वाटेल कारण मोठी देसाई हा आजच्या ही जी स्पर्धा खेळली जाते गावदेवी झू गाव 11 मार्फत ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत उच्चांकचा मात्र टार्गेट सेट केले गन्सोली 11 संघांसमोर एकमेव हॅट्रिक आता पाहायला मला अर्धशतक थोडंसं मात्र हुलकावणी दिली होती राजी स्पोर्ट्स अकॅडमीचा तुषार मोहंतीनं मात्र 6 धावा कमी पडल्यानंतर ते अर्धशतकी पाहायला मिळालं असतं परंतु एक हॅट्रिक मात्र निश्चित अजयने घेतली हिमांशू राकेश मूर्ती या तुर्बे संघाची आता जो सामना जो पराभूत झाला तो रुद्र 11 मापेच्या विरोधात खेळतामध्ये पण हॅट्रिक त्याने संपादित केले बऱ्याच रेकॉर्ड या मैदानामध्ये 116 धावांची पार्टनरशिप 112 धावांची पार्टनरशिपचा रेकॉर्ड आहे कुमार 11 तुर्बेच्या नावावर कोहिनूर नवी मुंबई भूषण पाटील आणि किशोर सैनी यांनी हा रेकॉर्ड मध्ये पहिल्या सलामीला येताना इथे दाखवलं आहे त्याच्यानंतर मात्र गत वर्षी मध्ये मयुरेश म्हात्रे कुपरकेने 11 आणि कवलजीत सिंग रंधावा यांनी 103 धावांची ही पहिल्या विकेटसाठी भागीदारी रचलेली होती रिद्धी सिद्धी कुपरी यांच्या विरुद्धामध्ये खेळताना मात्र याच दिवस रात्री याच खेळामध्ये आपण शीतलताई भोईर यांचं जे आयोजन असतं एक स्मृती त्या चषकामध्ये हे मैदान खूपच विक्रमी असं मैदान आहे इथे सर्व काही गाडलेलं आहे इथे 18 चेंडूचं षटकही आपल्याला पाहायला मिळालं आहे इथे 16 चेंडूचं षटक पाहायला मिळालं आहे
इथे सर्व चांगली फिगरी दत्ता मोंगतीची याच मैदानावर पाहायला मिळाली होती. 7-9 मापेच्या या संघाच्या विरुद्ध ज्याने 2 षटकं टाकली, निर्धाव नव्हतं, 2 धावा दिल्या आणि 6 विकेट. म्हणजे आंतरराष्ट्रीय फिल सिमॉन्सची जी आकडेवारी सांगते आजच्या ओडीआयची, त्या फिगरच्या बरोबर दत्ता मोहतेचे फिगर जुळते. विकेट जास्त होते. फिल सिमॉनने पाकिस्तान विरुद्ध 1982 मध्ये जी फिगर ठेवली होती, 10 ओव्हर 8 मेडन 3 धावा 4 विकेट, तशी दत्ता मोहतेची फिगर याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळालंय. हे रेकॉर्ड आहे मैदानाचे. बघूया हा रेकॉर्ड अजूनही मात्र खेळताना अजून विक्रम पाहायला येणाऱ्या काळामध्ये निश्चित मिळतील. विजय पाटील लिखील ज्याप्रमाणे लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपण पाहिली होती मोठी देसाईकडून राम पाटील आणि मोरेशी, तसेच विजय आणि निखिल मडवी हा डावखुरा फलंदाज आहे. विजय हा उजवा फलंदाज, ज्या ॲग्रिकोली प्रीमियर लीग मध्ये फक्त 500 पॉइंटला हा खेळाडू घेतला होता संघाला. SFC श्रीकांत फिटनेस सेंटरने त्याचं सोनं करताना 500 मोल किती मोडलं होतं, तर त्याने 100 धावा कुठल्या होत्या पर्वत 4 मध्ये अग्रिकोली प्रीमियर लीग घ्यायच विजय पाटीलने. आणि आपल्याला अनसोल्ड करताना बरेचसे जी चूक केली होती त्याला चोख उत्तर दिलं होतं. पहिला चेंडू दॅट इज लाजबाब त्याला ऑफस्टंपला टप्पा ठेवला. हा टप्पा बऱ्याच वेळेला खेळताना उजव्या फलंदाजांना खूप त्रास होतो. ही चांगली सोच मध्ये टाकलेल्या विचारामध्ये रुपेश सहा पहिला चेंडू निर्धाव. इष्टरक्षक भूमिकेमध्ये पाहणं इष्टीच्या पाठीमागे इष्टरक्षक आले. तू बोलतो तो नाही आला, हाही प्रवीण आहे. पण जो प्रवीणची जी जोरदार मी म्हटलं मला ऑफसाईडला मारा खूपच मारा ठरतो आणि तसाच चेंडू टाकला. पुन्हा एकदा ऑफसाईड ऑफ स्टंप बॅटची ऑफसाईड घेतली आणि सरळ झेल देऊन गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या चेंडूवर मात्र सफलता मिळते रुपेशला. पहिली गडी गारत विजय पाटील तंबूच्या असलेला 0-0 एक गडी बाद. 81 धावांचा टार्गेट. 2 षटकं अतिशय महत्वपूर्ण असतात. मॅन्डेटरी पावर म्हणजे त्या षटकाचा पहिल्या 2 चेंडू अतिशय जबरदस्त ऑफसाईडला पिचिंग झाले 2 चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र विजय चकला गेला. बॅटच्या आउटसाइडला देऊन बसला विकेट किपरच्या हातात. 0 एक गडी बाद. नवीन फलंदाज खेळण्यासाठी हेमंत, आक्रमक फलंदाज आहे हेमंत. SFC कडून खेळताना या 2 फलंदाजांनी कमाल केली. एक अपयशी मात्र परतला. इथे मात्र यश मिळवायला लागेल घनसोली संघासाठी खेळताना हेमंत पाटील या फलंदाज. पण इथे वेगळ्या विचारामध्ये लांब लचक अशी रनअप घेऊन राईट आर्म ओर द विकेट मॅन्डेटरी पॉवरचं तिसरं चेंडू टाकताना आपल्या पहिल्या षटकातील रुपेश फक्त दिशा दिली. इथे मात्र याला म्हणतात लक फॅक्टर हा महत्वाचा असतो. कारण ते झाडाच्या बुंद्याला लागल्यानंतर कोणाला वाटलं तर चेंडू मात्र असा सीमा पार जाईल, पण तसं झालंय. लक फॅक्टर अतिशय महत्वपूर्ण असतात. अशा कितीतरी उदाहरणं असतात ज्याने लक फॅक्टरवर सामने आपल्या पक्षात टाकलेले आहेत. धावसंख्या 4 ने खातं करतो स्वतःचा हेमंत आणि संघाचाही श्री गणेश करतो 4 ने. घनसोली इलेव्हन 4 एक गडी बाद. राईट आर्म ओव्हर द विकेट रुपेश मोठी देसाईचा गोलंदाज अनोख्या अंदामध्ये गोलंदाज टाकला. उंचीचा पुरेपूर फायदा घेताना एकही चेंडू त्याने फुले लेंथचा टाकला नाही. हा मात्र पूर्णपणे ब्लॅक हॉल मध्ये टाकला चेंडू मिडल ऑफ स्टंपला. दॅट इज अ लवली बॉलिंग यार. व्हॅरिएशन चांगलं आहे. 2 चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंपला ठेवला. चौथा चेंडू त्याने बरोबर बुंद्यामध्ये मारला. That is a great bowling by Moti Desai Rupesh on the bowling mark. Right arm over the wicket. Backward pound, cover pound, shot extra cover, silly mid up, silly mid down. Short leg deep mid wicket and long off. Oh, change of the pace. गती कशाला हवी कोणतीच आवश्यकता नाही. फक्त अचूकता आणि चेंज ऑफ द पेस विविधता या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये मोठ्या गोलंदाजी नाव लौकिक करून जातं. त्याचं एक उदाहरण निश्चित द्यायला इथे आवडतं. एक मेडन ओव्हर आपण बघितली विकी भोईरची. धीरज भोईरला मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं, पण त्याने मेडन ओव्हर टाकणाऱ्या विकी भोईरला तो मॅन ऑफ द मॅच दिला. इथे मात्र आकाशामधून हवाई हल्ला हेमंतचा षटकारासाठी 6 धावा मिळतील चौकार षटकाराला आणि षटकाची इथे समाप्ती होते. यश मिळालं पण 10 धावा खर्च केल्या. सरासरी राखायचे 16.20. इथे मात्र पहिला षटकामध्ये ती सरासरी राखू दिली नाही. याचं खरं कारण होतं विविधतेने टाकलेलं हे षटक रुपेशचं.
81 धावांचा टार्गेट आहे घनसोली 11 समोर. अजूनही कॅप्टन कूल यायचा बघ काय कुंदन पारकर आहे. असे एकाहून एक सरस फलंदाजांची मोठी फली आहे. सामना अजून गेलेला नाही एवढं मात्र निश्चित, पण त्यासाठी प्रयास मेहनत घ्यायला लागेल. मेहनतीशिवाय त्रासायचं तुम्हाला यश मात्र याचं संपादन करून देणार नाही एवढं मात्र नक्की. मोठी देसाई ख्यातमय असा संघ आहे, ख्यातनाम असा संघ आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रतिस्पर्ध्यांना डायरेक्टली चीत करण्याची त्यांची क्षमता आहे. ते दाखवून देतात. पहिला स्पेल जबरदस्त टाकला, 2 फटके जरूर आले, पण 4 चेंडू ज्याने टाकले होते त्याच्यामध्ये 3 निर्धाव 1 विकेट, 10 एक गडी बाद. येणारे 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 71 धावांची आवश्यकता. 71 रन्स नीड इन 24 balls टू विन दिस मॅच. घनसोली प्लेड अगेन्स्ट मोठी देसाई. डावखुरा फलंदाज मोठमोठे विक्रम आहे. अग्री कोहली प्रीमियर लीग मध्ये 2 अर्धशतक या पट्ट्याने लावले होतं. त्याच्यानंतर गणपत सिंग तांडेल करावे ते 83 धावांची खेळी. हे मोठे डाव तो 2 वर्षामध्ये खेळून गेलाय. 360चं मैदान असलं तर त्याच्यामध्ये बेतात भाषा अनभिस्त सम्राट म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. आपल्या काकाकडून 30 यार्डला कसं भेदायचं याच्या घरामध्ये शिक्षण हा घेऊन आलाय. इथे 30 यार्डचं एक षटक त्याच्या पाशी आहे. बघूया काकांचं सल्ला त्याने कुठपर्यंत अंमलात आणलाय. इथे मात्र दिशा दिली, चेंडू जातं स्क्वेअर लेगला. इथे वाव सुपरबली यार, एकदम म्हणजे धडकन वाढत होती कारण भिंतीला लागेल काय तसं बिलकुल नव्हतं. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चुंबन घेत गेला. 1 बाउंड 2 बाउंड, पण जाता जाता बरेच वेळेला डगआउट मध्ये घनसोलीला शाश्वती नव्हती का चौकार मिळेल, पण पूर्णपणे भिंतीला मात्र चकवून गेला. हा निखिलचा चौकाराने खातं करतो निखिल मडवी. धावसंख्या 14, 14 पण 1 विकेट. ही टायमिंग इथे बाई हमला, ही ताकद आहे. येणाऱ्या 3 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये धुमाकूळ घालतोय. बऱ्याचशा धावा कुट्ट बॅटनी हा निखिल मडवी. एक चौकार षटकार. इथे मात्र प्रवीणला जशात तसं उत्तर दिले. प्रवीण नावामध्ये एक वेगळेपण आहे. तोही प्रवीण जो खेळत नाही तोही यष्टिरक्षक गोलंदाज फलंदाज. हाही प्रवीण यष्टिरक्षक करताना केल्यानंतर हा गोलंदाजाचं पाऊलचं षटक टाकण्यासाठी सज्ज झाले. राईट आर्म राऊंड द विकेट. अलाउन द कार्पेने इथे टायमिंग चुकलं होतं. अलाउन द कार्पेला चेंडू मात्र गेला होता इनसाइड द 30 यार्ड मध्ये स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण फिल्क होते. 1 धाव फक्त मिळेल. 3 चेंडू मध्ये 11 धावा वसूल केले आहेत आणि इथे मात्र आपण अजून संपलेलं नाही. सामन्यामध्ये आपण कधी परतू शकतो अशा धावा मात्र स्कोरबोर्डवरती 81 धावांचं टार्गेट ठेवलंय. 21 धावा लागतात धाव फळकावर. दुसरं षटक प्रगतीपर असतं. मोठी देसावे अगेन्स्ट घनसोली 11 अशी चकमक. गावदेवी क्रीडांगण हे सर्वोत्तम नवी मुंबईच्या संघापैकी जरी हाफ सर्कल असलं तर पण या ग्राउंड मध्ये खेळताना बरेचसे खेळाडू क्विक फुल टॉस, जोरदार फुल टॉस होती. चेंडू सरळ चकून गेला हेमंतला. चेंडू डॉट 1 फॉर स्लीप. अजूनही स्लीप ही पॉझिटिव्ह कॅप्टनची लक्षण आहे कारण स्लीप अजून ठेवलेले आहे. हे धैर्य लागतं, धाडस लागतं कॅप्टनचं. ग्रेट बॉलिंग यार, सुपर बॉलिंग यार. दॅट इज अ लो फुलटॉस म्हणा मी यॉर्क म्हणेन कारण जर फुलटॉस असता तर थोडासा वरचर, पण इथे पायामध्ये चेंडू अडवला. दॅट इज परफेक्टली बुंदा. ज्या गोलंदाजामध्ये एका षटकामध्ये 3 बुंदे टाकण्यात आले तो आजच्या घडीतला मात्र गोलंदाज यशस्वी गोलंदाज ठरला गेलाय. आता यावेळेला पूर्णपणे या आधुनिक कालामध्ये बॅटिंगची फलंदाजीचा हा बल्ला बोलतोय आणि इथे मध्ये नेहमीच कमी लेखले गेले गोलंदाजांना, पण ते कमी लेखताना विकी बोराने जे धडाडी मेडन षटक टाकलं त्याला तोड नव्हती अगेन्स्ट RS गोठोली. अजूनही गोलंदाज निर्धाव षटक टाकू शकतात. ग्रेट शॉट यार, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इज अ लॉंग सिक्स गोईंग अँड झाड्या झुडपाला हा आलिंगन देण्यासाठी हेमंत पाटीलचा षटकार. 6 रन. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 81 धावसंख्येला उत्तर देताना मोठ्या देसाईचा घनसोली 11 यावेळेला 1 गडी बाद 28. 18 चेंडू मध्ये उर्वरित धावा किती पाहिजे 52 धावा कशा काढील हे अतिशय जबरदस्त मध्ये रंगवण्यासाठी वाशी गावचे हिंदी मधले सर्वोत्तम समालोचक 18 गेंदे और 53 रन. आइए मनोज.
धन्यवाद संतोष, बहुत ही तगड़ा मुकाबला, दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला। 18 गेंदों में चाहिए केवल 53 रन। जिस अंदाज में अब तक बल्लेबाजी घट रही है उससे तो लग रहा है कि मैच एक तरफा होने की पूरी संभावना नहीं है। दोनों बल्लेबाजों के ऊपर डिपेंड रहेगा कि घनसोली 11 की नैया जो है कहां तक किनारे लगेगी। लेकिन अब तक अगर देखा जाए पलड़ा इस मैच में मोटी देसाई का मजबूत दिख रहा है। जिस अंदाज में बल्लेबाजी बनाई है, जिस अंदाज में स्कोर खड़ा किया है, उससे तो लग रहा है कि गेंदबाजों के लिए कोई मुश्किल नहीं है। 18 से भी ज्यादा अगर आपके पास रन रेट हो तो उस हिसाब से गेंदबाजों के लिए कोई मुश्किल नहीं होगा गेंदबाजी करने में। आप गेंदबाजी में तब्दीली, संदेश, अब गेंदबाजी में बदलाव, संदेश टीम की तरफ से नंबर 3 पर गेंदबाजी करेंगे और व्यक्तिगत के तौर पर पहला ओवर दाहिने हाथ से ओवर विकेट। इस बार गेंद को कलाई के जरिए मोड़ दिया, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर के क्षेत्र में लेग बाय के रूप में एक रन मिलता हुआ। इक्का दुक्का रनों से बात नहीं बनेगी, बाउंड्रीज की जरूरत होगी। सोच होनी चाहिए दोनों बल्लेबाजों की। आपको प्रति ओवर में अगर कम से कम 18 के आसपास का रन रेट हो तो सोच होगी कि कम से कम 3 बाउंड्री चाहिए या फिर 2-2 सिंगल, जो कि लगता है कि मुश्किल है। पहली गेंद लेग बाय के रूप में रन मिलता हुआ, बिल्कुल अंपायर के दाहिनी तरफ से गेंदबाजी डाल रहे हैं, राउंड विकेट गेंदबाजी डाल रहे हैं। इस बार ये देखिए शायद कंधे से गेंद लगी है। बड़ा जोखिम भरा क्रिकेट खेल होता है। देखिए फर्स्ट एड बॉक्स दे दीजिए, पानी दे दीजिए। पंचा ने विनती पहले ने पानी दिया। इससे पहले हमने देखा तुषार मोहंती, उसको भी एक गेंद सर पे लगी थी, उसके बाद उनका विकेट गिर गया था। तो यहां पर अगर घनसोली 11 अगर ऐसी हालत हो जाती तो मुश्किल में आ जाएगी। निखिल बायात के खिलाड़ी है, इनके ऊपर खासा दबाव रहेगा, एक क्षमता भी है बड़े हिट लगाने के लिए जाने जाते हैं। इस बार फिर से गति में बदलाव, चेंज ऑफ द फेस। गेंद को जांचना परखना बहुत जरूरी है और गेंदबाज संदेश की तारीफ करनी चाहिए। जिस अंदाज में गेंद को रिलीज करवा रहे हैं, दबाव डाल रहे हैं, थोड़ा सा गेंद को नीचे भी रखवा रहा है, दाया और बाया का कॉम्बिनेशन भी है। और जहां तक फील्डिंग की बात की जाए, फील्डरों को खासी मुश्किलें भी नहीं हो पा रही है। अब तक 3 गेंदें फेंकी जा चुकी है। लेग बाय के रूप में केवल एक मात्र रन आ चुका है। बहुत ही कंजूसी के साथ गेंदबाजी कर रहे हैं। 130-140 प्रति घंटा किलोमीटर रफ्तार से गेंदबाजी करवाना बहुत मुश्किल हो जाता है। ये देखिए इनसाइड एज लगा, केवल 1 रन मिलेगा। तो इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन, मंजिल 81 रनों की। अभी भी 51 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। और जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है घनसोली 11 की तरफ से, उस बात से तो लग रहा है कि काफी मुश्किल होगा। ये देखिए हेलीकॉप्टर शॉट मारने का प्रयास किया था कलाई का इस्तेमाल करके, लेकिन बढ़िया फील्डिंग डीप स्क्वायर के फील्डर के हाथों से। केवल 1 से ही संतुष्ट रहना होगा दोनों बल्लेबाजों को। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 31 रन। 50 रनों की अभी भी दरकार इस मुकाबले को जीतने के लिए। इस ओवर में आखिरी गेंद बची है, 13 गेंदों में चाहिए 50 रन। इक्का दुक्का रनों से बात नहीं बनेगी, ओस चाटने से प्यास नहीं बुझती है। सोच होनी चाहिए बड़े हिट लगाने की। जिस अंदाज में ओपनिंग बल्लेबाजी की थी मोटी देसाई के ओपनर बल्लेबाजों की तरफ से, उसी अंदाज में बल्लेबाजी करने का प्रयास करना होगा। 13 गेंदें 50 रन। गेंदबाज संदेश अपनी ओवर का आखिरी गेंद। आप देखिए जैसे ही दाहिने हाथ के बल्लेबाज है उनके लिए ओवर 2 विकेट। लेग स्टंप से थोड़ी सी बाहर, यतीन मोहर ने अपने बाहर फैलाकर वाइड बॉल करार दे दिया। गेंदबाज की तारीफ करनी चाहिए, जैसे ही दाहिने हाथ के बल्लेबाज आते उनके लिए ओवर 2 विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज आते तो उनके लिए राउंड विकेट। तो ये लगातार अपने गेंदबाजी में बदलाव करवा रहे हैं। तो यही एंगल से गेंदबाजी को रिलीज करना चाहिए जब आपको बल्लेबाज को परेशान करना हो। फिर से पटकी हुई गेंद डीप स्क्वायर के क्षेत्र में गेंद गई है। गेंद आ चुका है, 1 रन लिया है, दूसरे की कोशिश होनी चाहिए और दूसरा रन भी तेजी के साथ मुकम्मल किया। तो इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन। 12 गेंदों में चाहिए 47 रन। रिक्वायर्ड रन रेट जो है वो लगभग पहुंच चुका है 23.50, यानी 23.5 का रन रेट। यानी आपको चाहिए प्रति गेंद पर बाउंड्रीज। बहुत मुश्किल है, पथरीला रास्ता है, रेगिस्तान में अगर बरसात आनी हो तो आपको सोच होगी कि बड़े हिट लगाने का प्रयास किया जाए। आसान तो नहीं है, यानी आपको प्रति गेंद पर बाउंड्रीज मारने का प्रयास करना तो चाहिए। देखिए बड़े खिलाड़ी की ही पहचान होती है, लक्ष्य चाहे कितना ही बड़ा क्यों ना हो, हिम्मत नहीं हारनी चाहिए। जिस अंदाज के लिए ऑस्ट्रेलिया के खिलाड़ी जाने जाते हैं यही कोशिश होनी चाहिए। जिस तरह संतोष मात्रे जी ने कहा कि जोहान्सबर्ग में जो मैच हुआ था 434 रन बनाए थे,
और जवाबी हमले में साउथ अफ्रीका ने 438 रन बनाए थे। तो क्रिकेट इतिहास दोहराता है, क्रिकेट इतिहास को बयां करता है। तो क्रिकेट में किसी भी टीम को कमजोर नहीं आंक सकते। जीतेंगे तो सीधा मुकाबला होगा रुद्र 11 माफे के खिलाफ। माफे टीम के खिलाड़ी इस मैच को नजर से देखते होंगे तो थोड़ी सी कपकपी आई होगी जिस अंदाज में बल्लेबाजी हो गई है मोटी देसाई के बल्लेबाजों की तरफ से। लेकिन देखिए अब तो यह है कि उन्होंने पहली मैच जीता है। इस मैदान की बात की जाए, जब कप्तान से पूछा तो उन्होंने कहा कि इस मैदान पर उनकी पहली जीत है, निश्चित रूप में उनका मनोबल काफी ऊंचा रहेगा। लेकिन जहां तक अभी की मैच की बात की जाए, घनसोली 11 घनसोली बनाम मोटी देसाई के बीच की अगर बात की जाए, मैच अभी खत्म नहीं हुआ है। 23.5 रन प्रति ओवर, हालांकि मुश्किल है लेकिन नामुमकिन कुछ भी नहीं है। युवराज सिंह जैसे बल्लेबाज 6 गेंदों में 6 छक्के ठोक सकता है, तो एक बल्लेबाज को तो प्रयास करना चाहिए। अगर हम हारे भी जाए तो भी तगड़ा मुकाबला देके हारेंगे, ये बड़े खिलाड़ी की पहचान होती है। चलिए अब गेंदबाजी में एक और बदलाव, सागर पाटिल 4 गेंदबाजों को आजमा चुके हैं। दाहिने हाथ से ओवर द विकेट, माफ कीजिएगा बाहर से ओवर द विकेट, एक खिलाड़ी स्लिप में ऑप्शन से बाहर, वाइड बॉल का इशारा। हिमांशु पाटिल देखिए बहुत ही जबरदस्त, बिल्कुल कुमार धर्मसेना की तरह डिसीजन दे रहे हैं। देख रहे गेंद को, जांच उसी के बाद डिसीजन देते हैं, क्योंकि उनको पता है क्रिकेट का सबसे बड़ा सफेद हाथी होते हैं अंपायर। उनकी अगर कोई गलती हो जाती है तो सीधा असर जो है वो खिलाड़ी के ऊपर पड़ जाता है। बायर से ओवर द विकेट, इस बार उम्दा शॉट, वाइडी से मिड विकेट और डीप लॉन्ग ऑन के गैप में आसान सा कैच। निखिल के रूप में दूसरे विकेट का पतन, दूसरा झटका घनसोली 11 घनसोली की टीम को। अब मैच में अभी भी पकड़ मोटी देसाई की बरकरार। 11 गेंदों में चाहिए अब कम से कम 11 गेंदों में चाहिए 46 रन। मुश्किल लग रहा है लेकिन नामुमकिन कुछ भी नहीं है। आज घनसोली टीम ने टॉस जीता, विशाल मड़वी थोड़े से चिंतित हो गए। टॉस जीतने के बाद जो निर्णय लिया वो निर्णय थोड़ा सा महंगा साबित हुआ। ऐसा नहीं कि गेंदबाजी में धार नहीं है, गेंदबाजी में पैनापन भी है, धार भी है, लेकिन अगर ओपनर बल्लेबाज जब चल पाते हैं तो उसका असर जो है वो पूरे टीम पर दिख जाता है। तो यहां पर हमने देखा घनसोली के ओपनर नहीं चल पाए, लेकिन जवाबी हमले की अगर बात की जाए मोटी देसाई के दोनों ओपनर चल गए। तो वही वजह है कि इस समय जो पहाड़ जैसा स्कोर खड़ा किया है, ये इस टूर्नामेंट का सबसे हाई स्कोर। इससे पहले हमने देखा आरए से गोठौली ने रिद्धि सिद्धि कोपरीगांव के अगेंस्ट 66 रन चेस किए थे, जो कि इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट चेस स्कोर था। अब यहां पर 81 रनों का बड़ा टारगेट खड़ा किया है, लेकिन जिस अंदाज में अब तक बल्लेबाजी हो रही है उससे लग रहा है कि थोड़ी सी बैकफुट पर है घनसोली की टीम। फिर से शॉर्ट पिच गेंद पुल करने की कोशिश, लेकिन नॉट ए सक्सेसफुल, यानी पूरी तरह से चकमा खा बैठे बल्लेबाज। हेमंत एकमात्र खिलाड़ी आशा की किरण के रूप में अभी भी जीवित है। इस खिलाड़ी के ऊपर आशा बरकरार होगी घनसोली 11 टीम की। बाईं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी डाले, देखिए 2 गेंदें डॉट निकाली है, कमाल की गेंदबाजी। गेंदबाज सागर की एक विकेट प्राप्त हुआ है, 3 गेंदी हो चुकी है, एक एक्स्ट्रा रन, वो भी एक्स्ट्रा के रूप में 3 गेंदों में एक अतिरिक्त रन आ चुका, एक विकेट प्राप्त किया। कमाल की गेंदबाजी, जादूगर भरी गेंदबाजी की है। हवा में गेंद जरूर है, बैकवर्ड पॉइंट के बिल्कुल गैप में गेंद गई है, 1 रन मिलेगा। तो चलिए इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन। अभी भी 45 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। लगभग 8 गेंदे 45 रन। चलिए रुद्र 11 माफे टॉस के लिए आ जाइए। ये देखिए बड़ा शॉट मारने का प्रयास, कुंदन पारकर आज थोड़े से चिंतित हो गए। आज उनको नई मुंबई में एक बेहतरीन फील्डर के रूप में जाने जाते हैं, लेकिन आज उनके पास मौका है अपने आप को साबित करने का। हालांकि हार्ड हिटर के रूप में तो उनका नाम नहीं लिया जाता, लेकिन कुछ हद तक ये भी बड़े हिट लगाने के लिए जाने जाते हैं। इनमें भी क्षमता है, बड़े हिट लगा सकते हैं। राउंड द कारपेट डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में केवल 1 रन मिलना चाहिए। जी हाँ, 1 से कोई नुकसान नहीं है मोटी देसाई के लिए। तो इस 1 रन के साथ 37, अभी भी 44 यानी 44 रनों की आवश्यकता। गेंदबाज सागर कमाल की गेंदबाजी, केवल 3 रन दिए, 1 विकेट, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी। आखिरी ओवर यानी 6 गेंदे। संदेश टीम की तरफ से नंबर 5 पर डेथ ओवर में गेंदबाजी करेंगे और व्यक्तिगत के तौर पर दूसरा ओवर
संदेश ने पहली ओवर में 6 रन दिए थे, विकेट प्राप्त किया था इस मर्तबा अपनी तरफ से दूसरा ओवर, दाहिने हाथ से ओवर 2 विकेट। उम्दा शॉट, उछाल तो ज्यादा मिला है, क्या लंबाई भी है? जी हाँ, लंबाई भी है, 6 रन मिलेंगे कुंदन पारकर के बल्ले से। इस 6 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43, अब चाहिए 38। मैच तो हाथ से निकल चुका है, लेकिन जितने रन बनाती है घनसोली 11 घनसोली की टीम, उतना ही हार का अंतर कम होगा। अगले टूर्नामेंट के लिए उनका मनोबल ऊंचा रहेगा। ऑफ स्टंप से काफी बाहर हिमांशु पाटिल, देखिए बिल्कुल सही निर्णय, व्हाइट बॉल का इशारा, यानी एक गेंद पर 7 रन आ चुके हैं, एक एक्स्ट्रा के रूप में और एक 6 रन के रूप में। 5 गेंदें अभी भी बाकी है, 5 गेंदों में चाहिए 37 रन, 5 गेंदें 37 रन। बहुत ही रोमांचक मुकाबला, बहुत ही रोचक मुकाबला। फिर से बढ़िया शॉट, डीप लॉन्ग ऑन की दिशा में इस बार 4 रन मिलेंगे। और मोटी देसाई को इस बात का अंदाजा भी है, मैच तो पूरी तरह से 99% जो मैच है वो उनके हाथ में आ चुका है, कोई जोखिम उठाने की जरूरत है। मैदान को आप देख रहे हैं, पूरी तरह से सन्नाटा छाया हुआ है। एक नई मुंबई की टीम खेल रही है, तो दूसरी थाने इलाके से टीम आई है, जिन्होंने इस प्रतियोगिता में हाईएस्ट स्कोर अपने बल्लेबाजी से खड़ा करके साबित कर दिखाया कि शेर जहां भी जाए वो दहाड़ता जरूर है। फिर से बढ़िया शॉट, लेकिन सीधे खिलाड़ी के हाथ में। आखिरकार कुंदन पारकर के पारी का भी अंत होता हुआ। चेहरे इस बात को बयां करते हैं जब टीम हार जाती है, लेकिन हार जीत तो खेल का पहलू होता है, सिक्के के 2 पहलू होते हैं, एक हार एक जीत। लेकिन कैसे हारे कैसे जीते इस पर भी नजर डालते हैं। चलिए, हम हारेंगे भी ना तो फिर टक्कर देके हारेंगे, ये दर्शाते हुए घनसोली के खिलाड़ी बड़ा टारगेट खड़ा किया। उसके बाद आपने देखा जिस अंदाज में गेंदबाजी हो रही है, उससे ये तो पता चल रहा है कि बल्लेबाजी के साथ साथ गेंदबाजी में भी दमखम दिखा रही है। 3 गेंदें 33 रन, यानी केवल मोहर लगानी बाकी है। चलिए, रुद्र 11 माफे, कप्तान साहब आ जाइए टॉस के लिए, अभी भी 2 गेंदें बची है। पैरों पे गेंद लगी है, क्या अपील की है? जी आउट। हिमांशु पाटिल ने एक और विकेट का पतन दे दिया। मैदान पूरी तरह से सन्नाटा छा चुका है, लगभग साफ है कि मुस्कुराहट नादारत हो गई है। चलिए, खेल है, खेल में हार जीत होती रहती है। हम मेहमान नवाजी करने जाते हैं, वहां पर अगर मैदान, वहां का माहौल अगर हमें साथ नहीं देता है तो इसमें दुर्भाग्य की बात थोड़ी होती है। चलिए, मेहमानों को जीतने का एक अच्छा मौका भी मिला। उनके दामाद जी बैठे, संदेश पाटिल, आज देसाई के दामाद जी बैठे हैं मेरे साथ कमेंट्री बॉक्स में, वो भी काफी खुश होंगे क्योंकि उनके ससुराल की टीम जीत रही है। चलिए, मैच लाइव मैच है तो पूरा मैच होना जरूरी है, ये जुगाड़ तक सीमित नहीं है। 185 देशों में इसका सीधा प्रसारण यूट्यूब के माध्यम से देखने को मिल रहा है। तो चलिए, इसी के साथ इस मुकाबले को मोटी देसाई ने लगभग 32 रनों से जीत लिया। तो चलिए, नेक्स्ट मैच रुद्र 11 माफे बनाम मोटी देसाई। चला, टॉस हटिया, रुद्र 11 माफे।